शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचं काम निविदा प्रक्रिया काढून पूर्ण केलं आहे। परंतु सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी आज सकाळी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी केली। त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषित पाण्याचीही पाहणी केली। तेरवाड, हेरवाड, टाकवडे भागातील ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर सदर बंधाऱ्याच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा नियोजनाच्या बैठकीदरम्यान करण्यात आली। जिल्हा नियोजन बैठकीनंतर अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांनाही भेटून सदर तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचे निवेदन श्रीत पाटील यांना देण्यात आलं। यावेळी तेरवाडचे उपसरपंच विजय गायकवाड, जालिंदर सांडगे, संदीप बिरणगे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भंडारे, विकी गायकवाड, रमेश वडर, अजित बिरंजे, उमेश सावळे, उमेश शेडबाळे, छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार, तालुका संघटक संदीप भाऊ पाटील, विभाग प्रमुख प्रमोद भाऊ पाटील, चेतन चव्हाण, अमोल पाटील, प्रमोद मलमे, ऋषी कुरणे, सुजित जांभेकर, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी बांधव यावेळी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। अचानक आमचा दौरा झाला, कुणालाही निरोप नसताना सकाळी मला वाटते 8 नंतर कोणाला निरोप कळाले आणि मी सकाळी बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि पाणी प्रदूषण आणि बंधाऱ्याच्या कामानिमित्त तेरवाड गावामध्ये आलो। मोठ्या संख्येनं तेरवाड गावातील वैचारिक, ग्रामपंचायत सदस्य, डेप्युटी आणि इथले ज्येष्ठ नागरिक, युवा सगळेच एकत्रित आला। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो, कारण का गावासाठी आणि विभागासाठी सतर्क असणं ही सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असते आणि आज आपण ती एवढ्या लवकर आपण सगळे पटपट निरोप मिळाले आणि 5 मिनिटात एकत्र आलो। महत्वाचा मुद्दा, आपण या बंधाऱ्यावरती उभा राहिलोय। बंधाऱ्यासाठी 53 लाखाचा निधी लागलेला आहे आणि त्या 53 लाखाच्या निधीमध्ये काम आपल्याला पाहिजे तसं ह्या 5-6 गावांना त्याचा लाभ मिळणार नाही, कारण का तेवढा निधी पुरणार नाही या बंधाऱ्यासाठी। म्हणून याचा वाढीव निधी एक 6-6.5 कोटीचा निधी मिळाला पाहिजे, यासाठीचं निवेदन आम्ही आता इथून जाऊन पाटबंधारा आणि आमदार साहेबांना देतोय। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आपल्या तालुक्याला कित्येक वर्ष भेडसावत असलेला पाण्याचा प्रदूषण प्रश्न, त्याला आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याच्यावरती जे जबाबदार घटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेल्या आहेत। मी उपस्थित नसताना सुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या रोहित भाऊंच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि सागर बिरणगे असतील, संदीप पवार असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्या पाणी जलसंधारण आणि या सगळ्या विभागांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसात जे पाणी प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाई करा, अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसेसना टाळं ठोकू आणि बोंबाबोंब आंदोलन करू। ही अशा प्रकारची एक चळवळ शिरोळ तालुक्यातल्या रोगराई आणि जे पाण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण उभे करतोय। त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात आणि ही चळवळ पुढे नेऊ, ताकदीनं नेऊ आणि मोठ्या ताकदीने ती चळवळ उभी करू। गट, तट, पक्ष, जात, भेद या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या तालुक्यातील किंवा विभागातील किंवा या इंचलकरंजीपासून खाली आणि इंचलकरंजी सुद्धा यांच्यासाठी जे पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रदूषण महामंडळ असेल किंवा जबाबदार घटक असतील, या सगळ्यांच्याबरोबर एक मोठा लढा आपण सगळेजण उभा करू, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासित करतो। आणि छत्रपती ग्रुप नेहमीच वाईट कामाच्या विरोधात चांगल्या लोकांच्या सोबत उभा राहत आलाय आणि इथून पुढेही उभा राहील। एवढंच मी आज पंचगंगा कृष्णामायेच्या तीरी उभारून तुम्हाला आश्वासित करतो की आज पाणी म्हणजे देव, पाणी म्हणजे जीवन मानणारी आपण माणसं आहे, पण तो ऑक्सिजन दाबायचं काम जे घटक करतायत त्यांना धारावर धरल्याशिवाय इथून पुढे आपण राहायचं नाही। एवढं बोलून मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो।